आज पुन्हा होणार 70 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 26 डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज 15 जिल्हे आणि 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. एवढ्या बँकांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे. तसेच घरकुलाविषयी देखील नवीन अपडेट आलेली आहे. बहिणीसाठी 20 लाख घरकुलं मंजूर झालेले आहेत आणि तसेच मकर संक्रांतीविषयीचा बोनस कशा पद्धतीने महिलांच्या खात्यात जमा होणार याच्याविषयी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेले आहे. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आता 15 जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांची यादी डायरेक्ट जाहीर झालेली आहे आणि आज त्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. काल देखील तुम्हाला माहिती असेल, भरपूर महिलांना 1,500 भेटले, कोणाला 7,500 भेटले, कोणाला 4,500 भेटले किंवा कोणाला फक्त 1,500च भेटले. अशा पद्धतीने प्रत्येक महिलेला वेगवेगळी रक्कम भेटलेली आहे. आता ती कशामुळे भेटली आणि तुमची जर मागील पैसे राहिले असतील तर ते कशा पद्धतीने तुमच्या खात्यावर आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तसेच मकर संक्रांती सणानिमित्त लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठे गिफ्ट सरकारने ठेवलेले आहेत. 2 गिफ्ट सरकारचे असणार आहेत मित्रांनो. अत्यंत मोठी अपडेट देखील आपण घेऊन आलेलो आहोत आणि 20 लाख घरकुलं जे आहे ते मंजूर झालेले आहेत. आता ते 20 लाख घरकुलं कोणाला मिळणार त्याच्याविषयी देखील अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर आतापर्यंत 35 ते 40 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. कालच्या धरून भरपूर महिलांचे आपल्याला मेसेज आले आहेत, सर आम्हाला 1,500 भेटले, धन्यवाद, अशा पद्धतीचे मेसेज देखील आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर पैसे भेटले असतील तर खाली कमेंटमध्ये थँक्यू सर किंवा तुम्हाला जसे वाटेल तशी कमेंट तुम्ही करू शकता. आता 35-40 लाख महिला कोणत्या जिल्ह्यातील होत्या तर आपण त्या काल ज्या जिल्ह्यांची यादी दिली होती त्याच जिल्ह्यामध्ये या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. आता आज नवीन यादी आलेली आहे आपल्याकडे 15 जिल्ह्यांची. काल 10 जिल्ह्यांची यादी दिली होती आणि आता आज 15 जिल्ह्यांची यादी आपण देणार आहोत. त्यामुळे ती यादी तुम्ही पहा, नेमकं तुमच्या जिल्हा त्यात आहे का नाही आणि पैसे तुम्हाला भेटणार की नाही, ही संपूर्ण गोष्ट तुम्हाला समजून जाईल. आता महिलांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. भरपूर महिलांनी आतापर्यंत वाट पाहिली होती, पैसे येत नव्हते, अत्यंत टेन्शनमध्ये महिला होत्या. परंतु आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. जवळपास 35-40 लाख महिलांना पैसे तर जमा झालेच आहेत. आता काही महिलांचा प्रश्न होता, सर ते अन्नपूर्णा योजनेचं काय झालं, आम्हाला 1,500 रुपये भेटणार होते त्या अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत. तर हे पहा, ते पैसे देखील तुम्हाला भेटणार आहेत आणि ते किती भेटणार आहेत तर 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये ते सुद्धा जमा होणार आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला काय काम करायचं किंवा कशा पद्धतीने पैसे जमा होणार ते तर आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर 15 जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला मी डायरेक्ट देणार आहे. काल जी यादी दिली होती त्या यादीमध्ये जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत, 1-2 जिल्हे वगळता. परंतु आज अत्यंत लेटेस्ट आणि नवी यादी आलेली आहे, जी की या यादी दरम्यान तुम्हाला लगेच समजून जाईल आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे तुम्हाला भेटणार किंवा नाही त्याच्याविषयी. तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे 15 जिल्हे तर आपण पाहणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर 20 लाख घरकुले लाडक्या बहिणींसाठी वाटप होणार आहेत. आता 20 लाख घरकुले बहिणींसाठी कशामुळे सरकारने जाहीर केलेले आहेत तर हे पहा, ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती असेल, घरकुल योजना असतात. महिलाला किंवा कोणत्याही कुणी जरी ॲप्लिकेशन केले तरी त्यांना 1.15 लाख किंवा 1-1.5 लाखापर्यंत त्यांना पैसे भेटत असतात घरकुल योजनेच्या अंतर्गत. आणि त्यामुळेच आता नवीन घरकुलांची यादी देखील जाहीर झालेली आहे आणि 20 लाख घरकुले बहिणींसाठी हे घरकुले असणार आहेत. यामध्ये फक्त अशा बहिणींनाच हे घरकुले वाटप करण्यात येणार आहेत ज्या बहिणी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिला आहेत आणि त्यांना कमीत कमी 1 हप्ता भेटलेला आहे. तर अशा 20 लाख एकूण महिलांना हे घरकुले वाटप केले जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा किंवा कशा पद्धतीने करायचा ते देखील तुम्हाला मी लगेच सांगतो. तर हे पहा, घरकुलासाठी कुठल्याही प्रकारे अर्ज करण्याची गरज नाही सध्या तरी नाही, कारण की अजून GRच आलेला नाही. GR तर आलेला आहे, परंतु GR आल्याच्यानंतर एक नवीन वेबसाईट येत असते पहा. तर ती वेबसाईट आल्याच्यानंतर त्या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचे आहेत. ती वेबसाईट उद्या किंवा परवा दिवशी लॉन्च होणार आहे आणि ती वेबसाईट आल्याच्यानंतर सर्वात अगोदर माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येणारच आहोत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. आपण बोलूया 15 जिल्ह्यांच्या यादीकडे. असे 15 जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे त्यांच्या महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि त्या 15 जिल्ह्यांची यादी देखील आपण लगेच तुम्हाला सांगून टाकणार आहोत. चला तर वळूया त्या 15 जिल्ह्यांकडे. नेमकं ते 15 जिल्हे कोणते असणार तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता जवळपास भरपूर दिवस तर झालेलेच आहेत की लाडकी बहिणी वाट पाहिलेली आहे, परंतु कालपासून तर पैसे आलेले आहेत ते तुम्हालाही माहिती आहे. काल कोणत्या जिल्ह्यात पैसे आले
तर तुम्हाला माहिती असेल बीडमध्ये आले, जालन्यात आले, परभणी, छत्रपती संभाजीनगर असेल, तर अशा भरपूर जिल्ह्यामध्ये काल पैसे आलेले आहेत. आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, तर हे पहा. काल पैसे न आल्याच्या जिल्ह्यामध्ये पुणे देखील जिल्हा राहिलेला आहे, की पुणे जिल्ह्यामध्ये पैसे अद्यापपर्यंत काही महिलांना आलेले नाहीत. आणि त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर आहे, तसेच सातारा आहे, रायगडमध्ये तर आले काल समजा. त्याच्यानंतर रत्नागिरी, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव आणि धुळे, तर या 10 ते 15 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे, की या जिल्ह्यामध्ये आज पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता महिलांचा प्रश्न होता, तर हे जे 15 जिल्हे तर तुम्ही सांगितले, आता इतर राहिलेल्या जिल्ह्यांचं नेमकं काय, त्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येणार, तर हे पहा. उद्यापासून परत 10 ते 12 जिल्ह्यांची यादी येणार आहे, किंवा नंतर 7 ते 8 जिल्ह्यांची यादी येईल. तर अशा पद्धतीने रोज नवीन यादी येत राहते, आणि ती यादीची अपडेट आली की आपण सर्वात अगोदर तुम्हाला देत असतो. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील आज पैसे जमा होणार आहेत. आता शासनातर्फे 2 गिफ्ट तर भेटणारच आहेत, परंतु सोबतच आपण आपल्या चॅनलतर्फे देखील एक मोठे गिफ्ट जे आहे ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना वाटप करणार आहोत. आता हे गिफ्ट नेमकं काय असणार आणि कोणत्या महिलांना आपण हे गिफ्ट देणार, तर हे पहा. शासनातर्फे त्याच्या अगोदर आपण 2 गिफ्ट जाणून घेऊया, आणि त्याच्यानंतर लगेच आपण आपल्या चॅनलतर्फे एक मोठं गिफ्ट देखील भेटणार आहे, ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे आहे लाडकी बहीण योजनेचा 20 घरकुलं, तर हे एक मोठं गिफ्ट झालंच. आणि सोबतच सिलाई मशीनचे नवीन अर्ज देखील उद्यापासून चालू होत आहेत, आणि सिलाई मशीनचे अर्ज ते कशा पद्धतीने करायचे, कुठे करायचे, त्याच्याविषयी देखील उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यासाठी ती अपडेट घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्ही फक्त काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहील. आता तर सिलाई मशीनचे अर्ज केल्याच्यानंतर डायरेक्ट सिलाई मशीन भेटेल का किंवा पैसे भेटतील, तर हे पहा. एकतर पैसे तुम्हाला 10 ते 15,000 भेटू शकतात सिलाई मशीनचं, त्यावर सबसिडी देखील तुम्ही म्हणू शकता. तर आणि आता आपल्या सबस्क्रायबरसाठी एक अत्यंत मोठं गिफ्ट जे आहे ते आपण ठेवलेलं आहे. आता हे गिफ्ट नेमकं काय असणार आहे, तर हे पहा. हे गिफ्ट असणार आहे 7 पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपण वाटप करणार आहोत येत्या 2 दिवसात. हे पहा, काल देखील आपण महिलांना कळवले होते की जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना यात सहभाग घेता यावा, आणि त्यामुळे 7 पैठणी साड्या देखील आपण आपल्या चॅनलतर्फे गिफ्ट करणार आहोत बहिणींसाठी. आता ह्या साड्या कशा पद्धतीने किंवा कोणत्या महिलांना मिळणार, तर तुम्हाला फक्त खाली एक थँक्यू सर, व्हिडिओ आवडला किंवा व्हिडिओ छान होता अशा पद्धतीने कमेंट करायची आहे, आणि एक व्हिडिओला लाईक करून जर सबस्क्राईब केलं असेल तर मग अडचण नाही, कारण की हे गिफ्ट फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठीच आहे. त्या 7 पैठणी साड्या कशा पद्धतीच्या तुम्ही खाली कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्या साड्या देखील जाऊन पाहू शकता. आता एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे आता मकर संक्रांतीचं काय बोनस नेमकं काय भेटणार आहे महिलांसाठी नेमकं, किंवा कशा पद्धतीचा बोनस जो आहे तो वाटप होणार आहे, तर हे पहा. मकर संक्रांतीचा सण जो आहे तो जवळ आलेला आहे, आणि यासाठी सरकारचे देखील सध्या नियोजन चालू आहे की सर्व बहिणींना किंवा लाडक्या बहिणींना आपण एक नवीन काय छोटं मोठं गिफ्ट काहीतरी द्यायचं विचार चालू आहे सरकारचा, कारण की अपडेट आपल्याकडून काही अनऑफिशियल सोर्सकडून आलेली आहे. त्यामुळे लवकरच महिलांना अत्यंत आनंदी होणार आहेत, कारण की मकर संक्रांतीचं जबरदस्त गिफ्ट देखील महिलांना भेटून जाणार आहे. आणि हे गिफ्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत जा. काय विषय होतो, नवीन व्हिडिओ आला आणि काही अपडेट थोडी उशिरा भेटली तर तोपर्यंत ते गिफ्टचे वाटप संपलेले असते, किंवा ती योजना थोडीशी संपलेली असते. त्यामुळे नवीन व्हिडिओ आला की पाहत जा. त्यामुळे तुम्हाला नवीन सर्व गोष्टी आल्या की नवीन सरकारी कुठली योजना असू देत, ती योजना आली की लगेच तुम्हाला पैसे म्हणा किंवा काही योजनेचा लाभ म्हणा, तर तो तुम्हाला नक्कीच भेटत जाईल. आता 3 बँकामध्ये अत्यंत प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ते 3 बँका कोणत्या आहेत, तर त्या 3 बँका आहेत महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ इंडिया किंवा SBI तर तुम्हाला माहितीच आहे, आणि त्याच्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तर अशा 3 बँकेमध्ये पैसे जे आहेत ते महिलांच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि हे पैसे कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणार, तर आतापर्यंत ज्या महिलांना ₹1 भेटला नव्हता, तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यावर येणार आहेत. फक्त तुमचे खाते एकदा चालू आहे का, बँकेत KYC आहे का, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला चेक कराव्याच लागणार आहेत. आणि सर्व गोष्टी चेक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे कशा पद्धतीने तुमच्या खात्यावर पडतील ती संपूर्ण माहिती भेटून जाईल. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे देखील लवकरच पैसे जे आहेत ते येणारच आहेत ₹2,500. त्यासाठी तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे अत्यंत महत्त्वपूर्ण किंवा गरजेचे ठरते. आणि जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर मग मात्र तुम्हाला लगेच ते पैसे म्हणा किंवा उज्ज्वला गॅसचे कनेक्शनचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊन जातील. आणि हे पहा, उद्याच्याला एक नवीन व्हिडिओ आपला येणार आहे, त्यामध्ये सिलाई मशीनची योजना असेल, किंवा आपण तर 7 पैठणी साड्या तर देणारच आहोत, त्यात काही वाद नाही. तर त्याच्या दिवशी देखील उद्या अपडेट आपण मोठी अपडेट देणार आहोत. आणि
उद्याच्यालाच किंवा परवा दिवशी आपण ते वाटपसुद्धा करून टाकणार आहोत. त्यामुळे व्यवस्थितरित्या कमेंट करू शकता तुम्ही. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक फक्त करून टाकायचं आहे तुम्हाला, जास्त काही करायची गरज नाही. आणि तुमचे बक्षीस घेऊन तुम्ही घेऊन जायचे आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, सर मागील पैसे येतील का? तर हे पहा, मागील देखील पैसे येणार आहेत. संपूर्ण पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. एकही रुपया कोणत्या एकही रुपयापासून कोणतीही महिला वंचित राहणार नाही. एकूण 1 रुपया महिलांच्या खात्यामध्ये जमा होणारच आहे. धन्यवाद.